लोकसत्ता यशस्वी मध्ये मनपूर्वक स्वागत। प्रश्नपत्रिकेचं आणि उत्तरपत्रिकेचं स्वरूप आपण अभ्यासताना प्रश्न तिसऱ्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। प्रश्न तिसरा याचे अ, ब आणि क असे तीन भाग आहेत। अ विभाग आहे त्यामध्ये आपल्याला आलेख काढायला दिला जातो। आपल्या पुस्तकामध्ये रेषालेखाचे दोन प्रकार आणि स्तंभालेखाचे तीन प्रकार आहेत। साधारणपणे स्तंभालेख किंवा साधा स्तंभालेख किंवा साधा रेषालेख परीक्षेला 2 मार्कासाठी काढायला सांगितला जातो। त्यासाठी सांख्यिकीय माहितीचा तक्ता दिला जातो आणि त्याप्रमाणे आपल्याला अचूक आलेख दिलेल्या आलेख पेपरवर काढायचा असतो। आलेख कसा काढायचा आणि नकाशा कसा भरायचा याविषयी यशस्वी मध्ये तुम्हाला एक वेगळा लेख प्रसिद्ध झालेला आहे, तो तुम्ही पाहिलेलाच असेल। त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि दिलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा जो तुम्हाला आलेख काढून दाखवलेला आहे किंवा नकाशा भरून दाखवलेला आहे त्याचा पण तुम्ही अभ्यास करा आणि त्याप्रमाणे अत्यंत योग्य प्रकारे तुम्ही ह्या आकृत्या काढा आणि चांगले गुण मिळवा। त्यानंतर ब प्रश्न जो आहे त्यामध्ये तुम्हाला एक आकृती छापून दिलेली असते। ही साधारणपणे विभाजित वर्तुळ, विभाजित आयत किंवा भारताचा नकाशा या प्रकारची असू शकते, पण शक्यतो विभाजित वर्तुळावर विशेष भर दिला जातो। आपल्या पुस्तकात असणारी जी विभाजित वर्तुळ आहेत त्याचा तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास करा आणि त्यावर साधारणपणे कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पहा। फक्त आपल्याला योग्य निरीक्षण करायचंय आणि त्याचं पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचंय। 4 प्रश्न आहेत, आपल्याला 2 गुण आहेत आणि 2 प्रश्न आपल्याला अचूक लिहायचे आहेत, पण शक्यतो आपण सर्व प्रश्न लिहावेत, म्हणजे जर आपलं एखादं उत्तर चुकलं असेल तर आपल्याला पूर्ण मार्क मिळू शकतात। प्रश्न क आहे त्यामध्ये आपल्याला भारताच्या नकाशामध्ये घटक दाखवायचे आहेत। आपल्याला 4 घटक दिलेले आहेत, पैकी 2 घटक आपल्याला दाखवायचे आहेत आणि 2 गुण आपल्याला मिळवायचे। या ठिकाणी सुद्धा आपण 4ही घटक दाखवायचे आणि उत्तमरित्या ते नकाशामध्ये आपल्याला आकृतीसह दाखवायचे। त्याच्या खाली आपल्याला सूचीची जागा जी आहे त्या ठिकाणी सूची करायची आहे। जर आपल्याला एखादं राज्य विचारलं असेल, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विचारलं असेल, तर महाराष्ट्र राज्याच्या सीमा आपल्याला पेन्सिलने ठळक करायच्या आणि मग नंतर त्यामध्ये नाव लिहायचे आणि जर आपण एखाद्या चिन्हाचा वापर केला असेल तर चिन्ह दाखवायचे। राज्याची राजधानी, देशाची राजधानी यासाठी आपण 9वीच्या अभ्यासामध्ये सांकेतिक चिन्ह आणि खुणांचा अभ्यास केलाय, त्याप्रमाणे चिन्हांचा वापर करायचा आहे। जलमार्ग कशा प्रकारे दाखवतात, विमानमार्ग कशा प्रकारे दाखवतात, रेल्वे मार्ग कशा प्रकारे दाखवतात याची योग्य चिन्ह आपण अभ्यासून जायचे आणि त्याप्रमाणे सूचीमध्ये चिन्ह दाखवून आपण त्याचा योग्य प्रकारे वापर नकाशामध्ये करायचा आहे आणि पूर्ण गुण मिळवायचे। ह्या सर्वांसाठी आपण फक्त पेन्सिलचा वापर करायचा आहे। कुठल्याही प्रकारचं पेन किंवा रंगीत पेन्सिल नकाशा भरण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारची आकृती काढण्यासाठी आपण वापरायचं नाही, हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचे। हे गुण आपण पूर्णपैकी पूर्ण मिळवायचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, तो आहे दीर्घोत्तरी प्रश्न। या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात, कोणतेही 2 उत्तरं लिहायची असतात आणि गुण असतात 8, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 4 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत। ही उत्तरं लिहिताना आपण असे 2 प्रश्न निवडायचे आहेत की ज्याची आपल्याला योग्य उत्तरं माहीत आहेत, किंवा जर त्या प्रश्नांमध्ये एखादा नकाशा भरायचा असेल आणि स्टेन्सिलचा वापर करून हा नकाशा भारताचा काढायचा असेल तर ते सगळं साहित्य आपल्याजवळ आहे का, आपल्याला योग्य प्रकारे तो घटक नकाशामध्ये दाखवता येणार आहे का, याचा आपण क्षणभर विचार करायचा आहे आणि मगच प्रश्नाची निवड करायची। 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला लिहायचे। जर नकाशासह उत्तर प्रश्नात अपेक्षित असेल तर 1 गुण हा नकाशाला दिला जातो आणि 3 गुण हे उत्तर लेखनासाठी दिले जातात। त्यामुळे 3 गुणांचं जेव्हा उत्तर लेखन असतं त्यावेळेला साधारणपणे 6 मुद्द्यांमध्ये ते उत्तर आपल्याला स्पष्ट करायचं असतं। त्यामध्ये व्याख्या, स्पष्टीकरणाचे मुद्दे आणि उदाहरणं या सगळ्यांचा आपण अंतर्भाव करायचा आहे। आणि नकाशा भरण्यासाठी आपल्याला जे आपण नकाशा भरण्यासाठी जे आपले घटक असतात, उदाहरणार्थ शीर्षक, उपशीर्षक, दिशा, सूची, हे सगळे घटक आपल्याला त्या ठिकाणी छोट्या जागेत योग्य प्रकारे दाखवायचे, याची विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी। आता उदाहरणार्थ जर आपल्याला प्रश्न असेल की भारतातील भुईमुग उत्पादन करणारं अग्रेसर राज्य नकाशात दाखवून भुईमुग उत्पादनाविषयी माहिती लिहा, असा जर प्रश्न असेल तर भुईमुग उत्पादन करणारं अग्रेसर राज्य आपल्याला तोंडपाठ आहे ते म्हणजे गुजरात। आपण नकाशामध्ये
गुजरात ह्या राज्याच्या ठिकाणी नाव लिहायचंय, भुईमुग उत्पादन करणारं राज्य म्हणून सूचीमध्ये लिहायचंय आणि मग सर्व माहिती आपण उत्तरामध्ये लिहायची. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वितरण दाखवू शकतो. आता समजा भारतीय शेतीची वैशिष्ट्ये लिहा, अशा प्रकारचा प्रश्न जर 4 मार्काला विचारला गेला तर ह्या ठिकाणी नकाशा भरणे हा प्रश्न नाहीये, तर आपल्याला उत्तरच त्या ठिकाणी साधारणपणे 6 ते 7 मुद्द्यांमध्ये लिहायचे. मग थोडक्यात एक ते 2 ओळीची प्रस्तावना लिहायची, कारण शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि ह्या भारतीय शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे. आणि मग आपण 7 जी वैशिष्ट्ये आहेत ती योग्य क्रमाने लिहायची आहेत, म्हणजे आपल्याला पूर्ण मार्क मिळू शकतात. अशा प्रकारे भूगोलाची उत्तरपत्रिका आपल्याला योग्य प्रकारे लिहिता येईल आणि आपल्याला उत्तम गुण संपादन करता येईल. प्रश्न 5वा जो आहे तो अर्थशास्त्र या विषयाचा आहे. या ठिकाणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा आपण योग्य उत्तर निवडायचे, पूर्ण वाक्य लिहायचे आणि उत्तर अधोरेखित करायचे. 6वा प्रश्न जो आहे ते 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारचा आहे. याला गुण 6 आहेत. प्रश्न 5 दिलेले असतात. आपल्याला कोणतेही 3 प्रश्न लिहायचे असतात. आपण लिहिताना जरी 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न असला तरी प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे आपण किमान 2 मुद्दे प्रत्येक उत्तराचे तयार करणं आवश्यक आहे. काही वेळेला व्याख्येवर प्रश्न असतो, उदाहरणार्थ आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, अशा भाववाढ, ग्राहक संरक्षण, अशा प्रकारच्या व्याख्या त्या ठिकाणी विचारल्या जातात. तर किमान 2 व्याख्या तरी आपण तयार कराव्यात किंवा 1 व्याख्या आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण आपल्याकडे तयार असावं. काही वेळेला पुस्तकात एकच वाक्य असते, अशा वेळेला आपण उदाहरणादाखल त्या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो. काही वेळेला एखाद्या प्रश्नाची अनेक मुद्दे त्या ठिकाणी पुस्तकात असतात, तर किमान प्रमुख 2 मुद्दे तरी त्या ठिकाणी आपण लिहिणं अपेक्षित असतं. अशा प्रकारे आपण 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न लिहायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न जो आहे प्रश्न 7वा तो पुन्हा एकदा दीर्घोत्तरी प्रश्नांचा आहे. 50 ते 60 वाक्यात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत, पैकी 1 प्रश्न आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचं सविस्तर उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी सुद्धा प्रश्न निवडताना आपल्याला उत्तम उत्तर कुठलं येतंय ते आपण विचार करायचा आहे. आणि साधारणपणे 2ऱ्या धड्यापासून 5व्या धड्यापर्यंतचे जे धडे आहेत त्यावर आधारित पाठाखालील हे प्रश्न असतात. त्या पाठाखालील दीर्घोत्तरी प्रश्न जर आपण व्यवस्थित केलेले असतील तर आपल्याला हे उत्तर लिहिताना अत्यंत सोपं जातं. त्या उदाहरणार्थ ग्राहकांची कर्तव्ये लिहा. या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत, पण ते थोडक्यात आपण पूर्ण करून घ्यायचे आहेत. ग्राहकांच्या पिळवणुकीस जबाबदार असणारे घटक कोणते? यामध्ये जवळजवळ 10 घटक आहेत. आपल्याला किमान 4 घटक उत्तम स्पष्टीकरणासह लिहिता येणं आवश्यक आहे. अशा प्रकारे अर्थशास्त्राची उत्तरपत्रिका सुद्धा आपण परिपूर्ण करायची आहे. एक लक्षात घ्यायचंय की 2 मार्क असतील तर किमान 2 मुद्दे आणि उदाहरण आणि 4 गुण असतील तर किमान 4 मुद्द्यांचं योग्य स्पष्टीकरण, अशा प्रकारे ही उत्तरं लिहिली तर आपल्याला पूर्ण गुण मिळू शकतात. आपल्याला कुठेही एकही गुण कापला जाऊ नये असं वाटत असेल तर संपूर्ण उत्तर जर आपल्याला येत असेल तर तेही लिहायला हरकत नाही. परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपल्याला 2 तासामध्ये पूर्ण प्रश्नपत्रिका वाचून उत्तरपत्रिका लिहायची आहे, आकृत्या काढायच्या आहेत, आलेख काढायचा आहे, नकाशा करायचा आहे. त्यामुळे अधिक जी उत्तर आपण लिहितो त्यासाठी त्या ठिकाणीच जागा सोडायची आहे. आणि जर आपला वेळेत पूर्ण पेपर झाला आणि वाचूनही पूर्ण झाला तरच आपण अधिक उत्तरं लिहायची तयारी करायची आहे. अन्यथा जेवढी आवश्यक आहेत तेवढीच उत्तरं व्यवस्थित, नीटनेटकी, मुद्देसूद आणि उत्तमरित्या लिखाण करून मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, SSC बोर्डाची परीक्षा साधारणपणे 1 महिन्यानंतर सुरू होणार आहे. सध्या तुमचा हा अभ्यासाचा कालावधी आहे. तुम्ही सर्व विषयांचा मनापासून अभ्यास करायची तयारी करत असाल. भूगोल अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या, कोणत्याही शंका आल्या आणि त्यांचं निरसन करण्याची तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही लोकसत्ता यशस्वी बहोच्या www.loksatta.com या साईटवर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आम्ही आवश्यक तुमची उत्तरं देऊ आणि तुमच्या शंकांचं निरसन करू. तुम्हा सर्वांना परीक्षेला मनपूर्वक शुभेच्छा.